Students, in this last lecture we have start a new topic, introduction to C++. In this lecture we have seen a point, introduction to C++, character set and keywords. The next point is data types in C++. This is very important point. आपल्याला जे आपले C++ चे प्रोग्राम बघणार आहोत, जे करणार आहोत आपण, त्यामध्ये डेटा टाइप्स हा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. आता डेटा टाइप्स इन C++, ठीक आहे. पहिल्यांदा मी त्याचं डेटा टाइप्सचे टाइप सांगते किती आहे. तर डेटा टाइप्सचे 3 टाइप आहेत. बिल्ट इन डेटा टाइप किंवा बिल्ट इन टाइप और बेसिक डेटा टाइप. बिल्ट इन टाइप और बेसिक डेटा टाइप, यूजर डिफाइन्ड टाइप आणि लास्टच आहे डिराइव्ड टाइप. तर बिल्ट इन टाइप और बेसिक डेटा टाइपमध्ये इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल आणि व्हॉइड हे डेटा टाइप येतात. यूजर डिफाइन्ड टाइपमध्ये स्ट्रक्चर, युनियन, क्लास, इन्युमरेशन हे डेटा टाइप येतात. आणि डिराइव्ड टाइपमध्ये ॲरे, फंक्शन म्हणायचं याला, ॲरे, फंक्शन आणि पॉइंटर हे डेटा टाइप येतात. तर आता हे डेटा टाइपचं क्लासिफिकेशन आहे, ज्यामध्ये 3 टाइप पडतात. यूजर बिल्ट इन टाइप और बेसिक टाइप, यूजर डिफाइन्ड टाइप और डिराइव्ड टाइप. आता आपण जे C++चा आपला प्रोग्राम तयार करणार आहोत किंवा क्रिएट करणार आहोत, त्यामध्ये आपण बेसिक डेटा टाइप यूज करणार आहोत. हे जे 5 बेसिक डेटा टाइप आहेत ते आपण यूज करणार आहोत आपल्या C++ प्रोग्राममध्ये. ह्या सगळ्यांना म्हणायचं बेसिक डेटा टाइप. इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल आणि व्हॉइड. आता डेटा टाइप म्हणजे काय, तर आपल्या कम्प्युटरमध्ये आपण वेगवेगळ्या टाईपचा डेटा स्टोअर करतो. वेगवेगळ्या टाईपचा म्हणजे मला काय म्हणायचं आहे की आपण आपलं नाव स्टोअर करतो, ठीक आहे. ते कॅरेक्टर्समध्ये असतं. परत नंबर स्टोअर करतो, एखादा 09 कुठला पण नंबर असू दे, ठीक आहे. तसंच पॉईंटमधला नंबर स्टोअर करू शकतो. अशा डिफरंट टाईपचा डेटा, कॅरेक्टर्स, वर्ड्स, नंबर्स, अशा डिफरंट टाईपचा डेटा आपण आपल्या कम्प्युटर मेमरीमध्ये स्टोअर करतो. तसंच डेटा टाईप म्हणजे काय, तर व्हॉट टाईप ऑफ डेटा अँड साईज ऑफ डेटा टू स्टोअर इन अ कम्प्युटर मेमरी इज कॉल्ड ए डेटा टाईप. व्हॉट टाईप ऑफ डेटा अँड साईज ऑफ डेटा म्हणजे काय, तर आपला जो आपण कम्प्युटरच्या मेमरीमध्ये C++च्या प्रोग्राममध्ये जो डेटा स्टोअर करणार आहे तो कोणत्या टाईपचा स्टोअर करणार आहे हे सांगायचं काम हे डेटा टाईप करतात. हे जे इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल जे डेटा टाईप आहेत ते डेटा टाईप काय सांगायचं काम करतात की कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करायचा आणि त्याची साईज काय असेल. साईज म्हणजे काय, तर आपल्या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये ठराविक साईज असतात, त्याच्या बाहेर किंवा आपल्या मोबाईलमध्ये पण त्याच्या बाहेर आपण डेटा स्टोअर करायचा म्हटला तर डेटा स्टोअर होत नाही. तसंच ह्या डेटा टाईपची पण काही ठराविक कपॅसिटी आहे, काही ठराविक लिमिट आहे, त्याच्यापर्यंतच आपण डेटा स्टोअर करू शकतो. डेटा टाईप हे डेटा स्टोअर करायचं काम करत नाही. त्यासाठी व्हेरिएबल एक वेगळी कन्सेप्ट आहे. डेटा टाईप डेटा स्टोअर नाही करत, फक्त कोणत्या टाईपचा डेटा तुम्ही स्टोअर करू शकता हे सांगायचं काम करतं. एवढंच की कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर करू शकता आणि त्याची साईज काय असेल हे सांगायचं काम हे डेटा टाईप करतात. तर आपण C++च्या प्रोग्राममध्ये मेन इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल हे 4 डेटा टाईप वापरणार आहोत. व्हॉइड पण येतो, पण व्हॉइड ॲज अ डेटा टाईप आपण नाही यूज करणार, ॲज अ रिटर्न टाईप यूज करणार. मग हे जे 4 आहेत ते लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तर हे जे आहे डेटा टाईप त्याला काही शॉर्ट नावं दिलेली आहेत. जसं की आपण एखाद्याचं नाव असेल आणि शॉर्टमध्ये लिहितो किंवा म्हणतो, तसंच आहे ह्या डेटा टाईप बाबतीत. जर इंटिजर डेटा टाईप असेल तर त्यासाठी इंट हा कीवर्ड यूज केला जातो. म्हणताना इंटिजर म्हणायचं पण लिहिताना इंट लिहायचं, INT शॉर्ट फॉर्म. कॅरेक्टरचा कॅर डेटा टाईप कॅर म्हणायचं, लिहिताना कॅर लिहायचं. फ्लोटमध्ये स्मॉल लेटरमध्ये फ्लोट आणि डबलचं डबल ॲज इट इज जे आहे तेच राहतं. फक्त इंटिजर आणि कॅरेक्टरमध्ये इंट आणि कॅर म्हणजे इंट
कीवर्ड आणि कॅर कीवर्ड यूज केले जातात, शॉर्ट फॉर्म त्याचे लिहिले जातात. म्हणताना इंटिजर कॅरेक्टर म्हणायचं, पण लिहिताना इंट आणि कॅर असं लिहिलं जातं. ठीक आहे. आता व्हॉट टाईप ऑफ डेटा अँड साईज, तर काय, जसं की आपले हे जे डेटा टाईप आहेत इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, तर इंटिजर हा जो डेटा टाईप आहे तो फक्त इंटिजर नंबर स्टोअर करतो. इंटिजर नंबर्स म्हणजे कसले नंबर्स, 3, 4, 308, 5 असे नंबर्स, फक्त नंबर्स, त्याला म्हणायचं इंटिजर नंबर्स. मग हे जे फक्त नंबर्स आहेत तेच सांगण्याचं काम हा इंटिजर डेटा टाईप करतो. इंटिजर डेटा टाईपमध्ये फक्त आपण इंटिजर नंबर स्टोअर करू शकतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण पॉईंट्समधले नंबर किंवा एखादं कॅरेक्टर असेल तर ते डेटा टाईपमध्ये स्टोअर करू शकत नाही. व्हॉट टाईप ऑफ डेटा, कोणत्या टाईपचा, तर फक्त इंटिजर टाईपचा डेटा ह्या इंटिजर डेटा टाईपमध्ये येतो. कॅरेक्टर्स किंवा पॉईंटमधले नंबर्स येत नाही. ठीक आहे. नेक्स्ट आहे कॅरेक्टर डेटा टाईप. त्यामध्ये फक्त कॅरेक्टर्स येतात, A, B, C किंवा एखाद्याचं नाव, समजा एखाद्याचं नाव पूजा असेल, प्रियंका असेल समजा, तर तो डेटा म्हणजे असं फक्त कॅरेक्टर्स स्टोअर केले जातात कॅरेक्टर डेटा टाईपमध्ये. त्यामध्ये नंबर्स येत नाहीत किंवा पॉईंटमधले नंबर्स येत नाहीत. फक्त कॅरेक्टर्स किंवा सेट ऑफ कॅरेक्टर्स स्टोअर केली जातात किंवा स्टोअर घेतली जातात. फ्लोट डेटा टाईप आणि डबल डेटा टाईपमध्ये पॉईंट्स किंवा त्यांना आपण म्हणतो फ्रॅक्शनल नंबर्स, जसं की 3.4, 5.4, 5.5 असे जे पॉईंट्समधले नंबर आहेत त्यांना म्हणायचं फ्रॅक्शनल नंबर्स. हे सगळे पॉईंट्समधले नंबर ह्या फ्लोट आणि डबल डेटा टाईपमध्ये येतात. डबल आणि फ्लोट डेटा टाईपमध्ये आपण इंटिजर नंबर ॲज वेल ॲज फ्रॅक्शनल नंबर दोन्ही नंबर घेता येतात. बरं सांगते, इंटिजर डेटा टाईपमध्ये फक्त इंटिजर्स, ओनली नंबर्स येतात, फक्त नंबर्स, फ्रॅक्शनल नंबर नाही, सिम्पल नंबर्स येतात, कॅरेक्टर्स पण नाही. कॅरेक्टर डेटा टाईपमध्ये ओनली कॅरेक्टर्स येतात, जे काही आपले कॅरेक्टर्स एखाद्याचं नाव असेल ते येतात. फ्लोट आणि डबल डेटा टाईपमध्ये पॉईंट्समधले म्हणजे फ्रॅक्शनल नंबर ॲज वेल ॲज इंटिजर नंबर पण फ्लोट आणि डबल डेटा टाईपमध्ये येतात. ठीक आहे. अशा टाईपचा डेटा की कोणत्या टाईपचा डेटा आहे हे सांगायचं काम हे डेटा टाईप करतात. व्हॉट टाईप ऑफ डेटा, की जसा इंटिजर, कॅरेक्टर्स, फ्रॅक्शनल अशा टाईपचा डेटा आहे, हे कोणता डेटा आहे तो हे सांगायचं काम हे डेटा टाईप्स करतात. ठीक आहे. आता मी इथं एक टेबल लिहिलेला आहे. डेटा टाईप हा टेबल लक्षात ठेवायचा सगळ्यांनी. ह्या टेबलवरून आपल्याला एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाईल, व्हॉट आर बेसिक डेटा टाईप्स इन C++ किंवा एक्सप्लेन डिफरंट डेटा टाईप्स इन C++. तर ॲन्सर काय लिहायचं, हा जो टेबल चार्ट इथं काढलेला आहे तो चार्ट काढला तरी चालेल किंवा हा नाही काढला तरी चालेल. फक्त लक्षात ठेवा की डेटा टाईपचे 3 टाईप पडतात किंवा 3 भाग पडतात. तेवढे आपल्याला मेन लक्षात ठेवायचे आपले बेसिक डेटा टाईप्स, इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल. ठीक आहे. तर हा जो चार्ट आहे तो सगळ्यांनी काढायचा एक्सप्लेन विचारल्यानंतर आणि त्याच्यावरून एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. आता त्याच्यावरून एक्सप्लेनेशन कसं लिहायचं सांगते. ठीक आहे. पहिल्यांदाच बघा, डेटा टाईप कीवर्ड यूज्ड टू डिनोट अलोकेट्स मेमरी स्पेस, किती मेमरी स्पेस, त्याची साईज काय असणार तो, आणि रेंज म्हणजे काय, तर तुम्ही कम्प्युटरच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर ह्या बाईट्सची किती रेंज आहे ते सांगतं, ते म्हणजे रेंज. ठीक आहे. बघा, फर्स्ट आहे इंटिजर डेटा टाईप. इंटिजर डेटा टाईपमध्ये कीवर्ड यूज्ड टू डिनोट इंट, INT म्हणताना इंटिजर म्हणायचं, लिहिताना INT लिहायचं. आणि मेमरी स्पेस अलोकेट्स 2 बाईट्स. आता 2 बाईट्स म्हणजे काय, तर आपल्या कम्प्युटरमधला जो काही डेटा आहे तो स्मॉल बिट्समध्ये विभागलेला असतो. ठीक आहे. कम्प्युटर काय करतं, फक्त 01, 01, 01 हे नंबर स्टोअर म्हणजे बायनरी फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर करतं. तर स्मॉल बिट्समध्ये डेटा डिव्हाइड केला जातो. त्या सगळ्या स्मॉल बिट्सचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपला म्हणायचं बाईट्स, त्या ग्रुपला म्हणायचं
बाईट्स. आता 8 बीट म्हणजे 1 बाईट, हे लक्षात ठेवायचं. 8 बीट म्हणजे 1 बाईट. 8 बीट म्हणजे 1 बाईट. तसा 8 डेटा टाईपची साईज असते 2 बाईट्स. 2 बाईट्स म्हणजे किती झाले? 16 बीट्स झाले. ही मी बाईट्समधली साईज लिहिली आणि ब्रॅकेटमध्ये बीट्समधली लिहिली. 2 बाईट्स म्हणजे काय झाले? 16 बीट झाले. आणि रेंज काय आहे? तर -32768 टू +32767 ही त्याची रेंज आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे इंटिजर. जो डेटा टाईप आहे त्याचे 2 टाईप्स पडतात, शॉर्ट इंटिजर आणि लॉंग इंटिजर. शॉर्ट इंटिजर कीवर्ड लिहिताना लिहायचं शॉर्ट INT, लॉंग INT, स्मॉल लेटरमध्ये. शॉर्ट इंटिजरची साईज आहे 1 बाईट आणि लॉंग इंटिजरची आहे 4 बाईट्स. एवढा डेटा तो स्टोअर करतो. तर 1 बाईट म्हणजे 8 बिट्स, 4 बाईट्स म्हणजे 32 बिट्स. त्याची रेंज काय नाही. नेक्स्ट आपला कॅरेक्टर डेटा टाईप. लिहिताना कीवर्ड लिहिला जातो कॅर. कीवर्ड यूज्ड टू डिनोट कॅर लिहायचं. त्याची कॅरेक्टरची फक्त 1 बाईट एवढीच कॅपॅसिटी आहे किंवा एवढीच साईज आहे. 1 बाईट म्हणजे आपले 8 बीट येतात. त्याची रेंज आहे -128 टू +127. म्हणजे जो शेवटचा नंबर आहे तो 1 ने कमी करायचा. -128 टू +127. नेक्स्ट फ्लोट. फ्लोटचं ॲज इट इज फ्लोटच लिहिलं जातं, फक्त स्मॉल लेटरमध्ये लिहायचं पहिला वर्ड. त्याची साईज आहे 4 बाईट्स म्हणजे 32 बीट -3.4 e⁻38 टू +3.4 e⁻38 अशी रेंज आहे त्याची. आणि लास्टच आहे डबल डेटा टाईप. तर त्याच्यामध्ये डबल हाच कीवर्ड लिहिला जातो. त्याची साईज आहे 8 बाईट्स म्हणजे 64 बीट आणि -1.7 e⁻308 टू +1.7 e⁻308 ही त्याची रेंज आहे. हे आपले आहेत डेटा टाईप. आता हा चार्ट पेपरमध्ये काढायचा आणि त्याच्यावरून त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा 8 बीट म्हणजे 1 बाईट. इंटिजरची आहे 2 बाईट, कॅरेक्टरची आहे 1 बाईट, फ्लोटची आहे 4 बाईट आणि डबलची आहे 8 बाईट्स. हे साईज लक्षात ठेवायचे. आता ह्या चार्टवरून कसं एक्सप्लेनेशन लिहायचं? तर फर्स्ट पॉईंट द कीवर्ड पॉईंट किंवा पॅरेग्राफ टाईप लिहिलं तरी चालते. फर्स्ट आहे इंटिजर डेटा टाईप. इंटिजर डेटा टाईप कशी एक्सप्लेनेशन लिहायचं? इंटिजर डेटा टाईप नाव टाकायचं. द कीवर्ड INT इंट सिंगल कोटमध्ये नेहमी लिहायचं. INT इंट सिंगल कोटमध्ये लिहायचं. द कीवर्ड इंट इज यूज्ड टू डिनोट इंटिजर डेटा टाईप. इट allocates 2 bytes to store in a memory. It can store numbers ranging from -32768 to +32767. Next, integer data types of 2 types, short integer and long integer. Short integer that size 1 byte to store in a memory and long integer to 4 bytes to store in a memory. अशी ह्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं ह्या टेबलवरून. नेक्स्ट आहे कॅरेक्टर डेटा टाईप. तसं कसं एक्सप्लेनेशन लिहिणार? द कॅर. द कीवर्ड कॅर इज यूज्ड टू डिनोट कॅरेक्टर डेटा टाईप. इट allocates 1 byte to store in a memory. It numbers ranging from, it can stores numbers ranging from -128 to +127. Next, float. The keyword float is used to denote float data type. It allocates 4 bytes to store in a memory. It numbers ranging from -3.4 e⁻38 to +3.4 e⁻38. Double. The keyword double is used to denote double data type. It allocates 8 bytes to store in a memory and its numbers ranging from -1.7 e⁻308 to +1.7 e⁻308. हे डेटा टाईप आहेत आपले आणि त्याच्यावरून त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे. ठीक आहे.
मेन लक्षात ठेवायचे 4: इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल. ठीक आहे, इंटिजरची 2 कीवर्ड, इंट INT, कॅरेक्टरचा कॅर, फ्लोट डबलचा ॲज इट इज फक्त स्मॉल लेटरमध्ये लिहायचं. आणि इंटिजर जी साईज आहे बाईट्समधली ती 2 बाईट्स, कॅरेक्टरची 1 बाईट्स, फ्लोटची 4 बाईट्स आणि डबलची 8 बाईट्स. ठीक आहे. व्हॉइड डेटा टाईप कशासाठी यूज केला जातो तर व्हॉइड डेटा टाईपमध्ये डेटा टाईप गिव्हन इन्फॉर्मेशन अबाउट करस्पॉन्डिंग फंक्शन किंवा इट डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू ऑर पासेस एनी व्हॅल्यू, म्हणून फक्त तो रिटर्न टाईप म्हणून यूज करायचा व्हॉइड डेटा टाईप. बाकी हे सगळे डेटा टाईपचं एक्सप्लेनेशन लिहायचं. ही आहे आपली कन्सेप्ट आजची, डेटा टाईप. थँक्यू.